नमस्कार, मी अमित. आपण पाहतात नटटोज नाव. आजचा विषय आहे महाराष्ट्र कसा घडला. हा महाराष्ट्र घडला गोळीबार आणि रक्तातून. आज आपण ज्याला अभिमानाने महाराष्ट्र म्हणतो, आज आपण ज्या महाराष्ट्रात अभिमानाने जगतो, तो फक्त नकाशावर रेखाटलेला प्रदेश नाही. तो आहे रक्त, बलिदान आणि हुतात्म्याच्या आक्रोशातून जन्माला आलेला इतिहास आहे. हा महाराष्ट्र सहज मिळालेला नाही. तो मिळाला आहे गोळीबारात सांडलेल्या रक्तातून आणि 105 हुतात्म्याच्या बलिदानातून. हा केवळ इतिहास नाही, ही एक जखम आहे, जी आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे. ही कथा आहे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्याची. स्वातंत्र्यपूर्व काळात आजचा महाराष्ट्र हा एक संघ नव्हता. मराठी माणूस वेगवेगळ्या प्रदेशात विभागला गेलेला होता. बॉम्बे प्रेसिडेन्सी, मध्य प्रांत आणि हैदराबाद संस्थान. 1947 भारत स्वतंत्र झाला, पण मराठी माणसाचं स्वप्न तेव्हाही अपूर्णच होतं. आजचा महाराष्ट्र तेव्हा वेगवेगळ्या भागामध्ये विभागला गेलेला होता. मुंबई ही बॉम्बे स्टेटमध्ये होती. मराठवाडा हा हैदराबाद संस्थानाच्या अधीन होता. विदर्भ हा मध्य प्रांतात होता. स्वातंत्र्यानंतर मराठी जनतेची एकच मागणी होती, मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य. भाषा एक, संस्कृती एक, पण राज्य वेगवेगळी, ही अशी अवस्था होती तेव्हाच्या महाराष्ट्राची. मराठी माणसाला प्रश्न पडला, आपलं राज्य आपल्याला केव्हा मिळणार. स्वातंत्र्यानंतर देशात चर्चा सुरू झाली, राज्यरचना ही भाषेवर आधारित असावी का. तेलुगू भाषिकांना आंध्र मिळालं, इतर भाषक राज्य हालचाली सुरू होत्या. मग मराठी माणसानेही ठामपणे आपली मागणी केली, मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र. स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये भाषावर राज्यांची मागणी जोर धरू लागली. मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र हवे होते, पण मुंबई कोणाची हा प्रश्न पेटला. याच काळात जन्म झाला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा. ही चळवळ नेत्यापुरती मर्यादित नव्हती. ही चळवळ केवळ राजकीय नव्हती. हे होते जन आंदोलन. यांचा मुख्य उद्देश होता मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य, मुंबईसह महाराष्ट्र, भाषावर राज्यरचना. या आंदोलनात कामगार कारखान्यातून बाहेर पडले, विद्यार्थी कॉलेजमधून रस्त्यावर उतरले, लेखक, कवी, कलाकार आपली लेखणी आंदोलनासाठी वापरू लागले. सामान्य जनता सगळे रस्त्यावर उतरले. एकच नारा होता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र. ही चळवळ मराठी अस्मितेचा आवाज बनली. या आंदोलनाला दिशा दिली अनेक निर्भीड नेत्यांनी. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्वात आक्रमक आणि प्रभावी नेते म्हणजे आचार्य अत्रे, ज्यांच्या शब्दांनी सत्ताधाऱ्यांची झोप उडवली होती, ज्यांच्या भाषणांनी महाराष्ट्र पेटून उठला होता. मुंबईसह महाराष्ट्र एकच मागणी घेऊन होती. सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका होती. आचार्य अत्रे म्हणत, मुंबई वेगळी झाली तर महाराष्ट्र हा अपूर्ण आहे. मुंबई महाराष्ट्राची आहे आणि राहणारच. ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने आंदोलनाला प्रचंड बळ दिले. दुसरे प्रभावी नेते होते केशवराव जेधे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आधारस्तंभ, संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेतृत्व. यांनी सामान्य जनतेला संघटित केले. यांनी आंदोलनाला सामाजिक आणि राजकीय पाठबळ दिले. ते नेहमी म्हणत, हा लढा जनतेचा आहे, नेत्यांचा नाही. या चळवळीतील दुसरे प्रभावी नेते होते सेनापती बापट, स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारी नेते. उपोषण आणि सत्याग्रह यांनी ही चळवळ पुढे घेऊन गेली. सरकारविरुद्ध निर्भीड भूमिका, जनतेमध्ये राष्ट्रभक्ती आणि अस्मिता जागवली. यांचा सहभाग आंदोलनाला नैतिक बळ देणारा होता. यापुढील नेते होते S.M. जोशी, समाजवादी विचारांचे नेते. यांनी कामगार वर्गाला आंदोलनात सहभागी केले. लोकशाही मार्गाने हा लढा उभारला. शांततामय आंदोलनावर भर दिली. त्यांनी आंदोलनाला संविधानिक आणि लोकशाही चौकट दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासात एक वादग्रस्त नाव राहिले, ते म्हणजे मोरारजी देसाई यांचे. हे होते बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री. मोरारजी देसाई हे भाषावर राज्यरचनेच्या विरोधात असलेले नेते होते. मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र त्यांना मान्य नव्हता. मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहिला.
आंदोलन वाढत गेले तशी सरकारची भूमिका ही अधिक कठोर होत गेली. निशस्त्र मोर्चे, सभा, घोषणा सरकारला संभावित धोका वाटू लागले. 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईत मोठ्या प्रमाणात संयुक्त महाराष्ट्र समर्थक एकत्र येणार हे सरकारला माहिती होते. फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो निशस्त्र नागरिक जमले होते. सरकारने जमावबंदी लागू केली, पण लोक मागे हटले नाहीत. क्षणात परिस्थिती तणावपूर्ण झाली आणि मग परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात आहे याचे कारण देत पोलीस दलाने गोळीबार केला. रस्त्यावर रक्त सांडले. 105 मराठी नागरिक त्या दिवशी हुतात्मे झाले. ते दंगलखोर नव्हते, ते सामान्य मराठी माणसं होती. हा गोळीबार मुख्यमंत्री म्हणून मोरारजी देसाई प्रशासनाच्या अखत्यारीत झाला. गोळीबारानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरले. हुतात्म्याच्या अंत्ययात्रा शांत होत्या, पण त्यांचा संदेश प्रचंड होता. याचा देशभर निषेध झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ अधिक तीव्र झाली. सरकारवर दबाव वाढत गेले. गोळीबारानंतर सरकारने आपल्या निर्णयाचे समर्थन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती असं अधिकृतपणे स्पष्टीकरण दिले. पण महाराष्ट्राच्या जनतेने ही भूमिका स्वीकारली नाही. मोरारजी देसाई यांची कठोर भूमिका आंदोलन थांबू शकले नाही. उलट गोळीबाराने आंदोलन अजून तीव्र झाले. हुतात्म्यांच्या अंत्ययात्रा सरकारविरोधात शांत पण ठाम संदेश बनल्या. या आंदोलनाचा परिणाम म्हणून भारत सरकारने राज्य पुनर्रचना आयोग नेमला. अखेर 1 मे 1960 रोजी बॉम्बे राज्याचे विभाजन झाले आणि महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्य अशा 2 स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली. तो दिवस होता मराठी अस्मितेचा विजय. 1 मे 1960 हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी मराठी भाषेला आणि संस्कृतीला स्वतंत्र ओळख मिळाली. 1 मे 1960 स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा फक्त इतिहास नाही. हा महाराष्ट्र फक्त नकाशावर तयार झालेला नाही, तो तयार झाला रक्तातून, बलिदानातून आणि मराठी अस्मितेतून. तो आहे बलिदानाची आठवण, एकतेची ताकद आणि मराठी अभिमान. हा इतिहास विसरू नका आणि कमेंट्समध्ये लिहा जय महाराष्ट्र.